चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. हां ओके. हॅलो माईक चेक 5 4 3. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो 5 4 3 2 1. हॅलो. ओके ओके. अनिल. स्वागतम सुस्वागतम. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने आयोजित मैं हर एक पल का शायर हूँ या श्री आनंदजी देशमुख आणि श्री अनिलजी जोशी यांच्या निवेदनाने संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला गत 30 वर्षापासून लातूरकरांच्या सेवेत कार्यरत आहे. प्रख्यात विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. तेव्हापासून गेल्या 30 वर्षात व्याख्यानमालेने साधारणतः 130 नामवंत वक्त्यांचे विचार लातूरकरांपर्यंत पोहोचवले. त्यामध्ये मेपुर एगे, कमलेश्वर, कुमार केतकर, अशोक जैन, निखिल वागळे, विनय हर्डीकर, मुकुंद संगोराम, समाजसेवक पद्मभूषण बाबा आमटे, रजिया पटेल, जलक्षेत्रात सध्या ज्यांना नोबेल मिळालं असे डॉक्टर राजेंद्र सिंह, विजय जावंदिया, डॉक्टर MS स्वामीनाथन, डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यासारख्या अत्यंत दिग्गज अशा व्यक्तींनी या व्याख्यानमालेची अनेक पुष्प गुंफलेली आहेत. अशाच या कार्यक्रमाच्या मालिकेमध्ये एक दर्जेदार कार्यक्रम आज इथे सादर होतो आहे. मैं हर एक पल का शायर हूँ. 25 वर्षापासून पुण्याच्या सवाई संगीत महोत्सवाचे दर्जेदार निवेदन करणारे श्री आनंदजी देशमुख हे दृकश्राव्य माध्यमातून साहिरजींचा जीवनपट व काव्य प्रवास उलगडून दाखवणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून होईल. व्याख्यानमालेचे अध्यक्ष आणि सचिव तसेच आनंदजी देशमुख आणि अनिलजी जोशी यांना मी विनंती करतो. त्याचबरोबर लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांनाही मी विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करावी. धन्यवाद सर्वांचे. हा बहारदार कार्यक्रम आज जो सादर होतो आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख निवेदक श्रीमान आनंदजी देशमुख यांचं स्वागत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीमान श्रीनिवासजी लाहोटी करतील. मी त्यांना तशी विनंती करतो. आनंदजीच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना मोलाची साथ करणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती कुंदाजी देशमुख यांचं स्वागत श्रीमती देऊळगावकर मॅडम करतील. मी त्यांना तशी विनंती करतो. लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमान ज्ञानेश्वरजी चव्हाण साहेब यांचं स्वागत श्री अतुलजी देऊळगावकर करतील. मी त्यांना तशी विनंती करतो. कार्यक्रमाचे सहनिवेदक श्री अनिलजी जोशी यांचं स्वागत श्री डॉक्टर अजितजी जगताप यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाची एकूण रूपरेषा आणि या कार्यक्रमाचा सर्व अर्थ यासाठी प्रास्ताविक करतील श्री अतुलजी देऊळगावकर. मी त्यांना तशी विनंती करतो. इथं जमलेले बहुतेक सर्व श्रोत्रगण हे रेडिओच्या जमान्यात जन्मलेले आहेत. म्हणजे आपण प्रत्येक पिढीचं असं वैशिष्ट्य सांगू शकतो की वर्तमानपत्र, रेडिओ, नंतर टेलिव्हिजन, त्यानंतर मोबाईल, कॉम्प्युटर या काळात जन्मलेल्या प्रत्येक पिढीची काही वैशिष्ट्ये आहेत. तर रेडिओच्या काळात जे जन्मलेले आहेत त्यांना हे नक्कीच आठवत असेल की सिलोन
नावाचा आकाशवाणीचा कार्यक्रम हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. आणि इथं जे फार थोड्या संख्येनं आत्ता तरुण मंडळी आहेत त्यांना हे सांगायला पाहिजे की सगळ्यात अवघड गोष्ट काय आहे तर रेडिओवरनं निवेदन करणं आणि ते करत श्रोत्यांना खेचून ठेवणं. म्हणजे अमीन सायानी नावाचा एक गृहस्थ जो केवळ आवाजाच्या सामर्थ्यावर केवळ भारत नाही तर जवळजवळ पूर्ण दक्षिण आशियाला खेचून ठेवत होता. याच मालिकेत अनेक क्रिकेटचे कॉमेंटेटर आहेत. म्हणजे आत्ता आपण बघतो ना जी मॅच दूरदर्शन दूरचित्रवाणीवरनं, त्यापेक्षा कैक पटीनं सामर्थ्य जेव्हा कान लावून आपण कॉमेंट्री ऐकत होतो त्यामध्ये होतं. असं वाटत होतं की जणू काही समोर घडतंय, कपिल देव निघालाय, बॉल टाकतोय, तर काय होतंय हे आपल्या डोळ्यासमोर उभं करण्याचं सामर्थ्य होतं. ही जी निवेदनाची किमया आहे ती निवेदनाची किमया 26 वर्षांपासून श्रीयुत आनंदजी देशमुख यांनी आकाशवाणीवर ठिकठिकाणी म्हणजे परभणी, औरंगाबाद, पुणे, जळगाव या ठिकाणाहून त्यांनी निवेदन केलं. आता आपण लातूरमध्ये जे निवेदनाचा विषाणू लागला आहे ना, खरं तर एक मुद्दाम आम्ही अशी बातमी तयार केली होती की ज्यांना निवेदन किंवा सूत्रसंचालन करायचं आहे त्यांनी जरूर आज कार्यक्रमाला यावं की निवेदन म्हणजे नेमकं काय आहे. अगदी थोडासा वेळ घेऊन तुम्हाला सांगतो. आता सगळ्या निवेदनामध्ये आणि तिथं कित्येक वेळेला ते शिक्षक असतात, प्राध्यापक असतात, त्यांच्याकडे खूप मोठ्या डिग्र्या असतात, ते साधारणपणे या पद्धतीने सांगतात की आता प्रमुख पाहुण्यांनी स्टेजवर यायचं आहे. म्हणजे असं वाटतं की बसस्टँडवर जी घोषणा होत असते ना, बसस्टँडवर वाहक क्रमांक 3382 या गाडीकडे यायचं आहे, त्या पद्धतीनं या कोणालाही असं वाटत नाही की आपण प्रमुख पाहुण्यांना आज्ञा देऊन अवमान करतोय. ही जी भाषेची खुमारी आहे ती काय असते हे 25 वर्षापासून सवाई गंधर्वमध्ये आनंदजी देशमुख दाखवत आहेत. आता आपल्याला ते प्रात्यक्षिकातनं दिसणार आहे. आणि व्याख्यानमालेला जेव्हा 25 वर्ष पूर्ण झाली आणि तेव्हा सवाई संगीत समारोह आपण इथं केला होता, त्यावेळेला निवेदनासाठी खास पुण्याहून आनंदजी इथं आले होते. कमीत कमी शब्दामध्ये नेटका अर्थ जर दिला तर त्या कार्यक्रमाच्या आधी जसं गाण्याच्या आधी तंबोरे लावतात तसं होतं, असं आनंदजींच्या आपल्या निवेदनातून लक्षात येईल. आणि त्यांना साथ करणारे अनिल जोशी हे पण चित्रपटाचा गाढा अभ्यास असणारे आहेत. चित्रपटाचा सुवर्णकाळ कसा होता आणि का होता, म्हणजे चित्रपट हा आपल्या जीवनाचा एवढा अविभाज्य घटक आहे की त्याचा किती अंगांनी अभ्यास करता येतो. खरं तर भारतीय चित्रपटाचं जे वैशिष्ट्य आहे ना ते फार गमतीदार आहे. म्हणजे गुरुदत्त ज्यांनी उत्तम चित्रपटात उत्तम गाणी दिली, तो असं म्हणायचं की मला गाण्याशिवाय चित्रपट करायचा आहे पण मला जमत नाही आहे. असं जे एक म्हणजे चित्रपटातील गीत हे तसं पाहिलं तर अतिशय कृत्रिम, पण सर्व टप्प्यांवर म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत, प्रेमापासून विरहापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपल्याला गाणं आठवतं. ही जी गाण्यातली ताकद आहे ही ताकद का होती तर चित्रपटाच्या इतिहासाचा जो सुवर्ण काळ आहे त्यावेळेला काही कवी हे गीतकार झाले आणि त्यापैकी एक महान कवी म्हणजे साहिर लुधियानवी. साहिरजींना जाऊन 35 वर्ष झाली आणि जर ते असते तर जागतिक महिला दिनी म्हणजे 8 मार्चला त्यांना 94 वर्ष पूर्ण झाली असती. आत्ता गेल्या वर्षी त्यांच्यावर एक पुस्तक आलं आहे आणि त्या पुस्तकाचं शीर्षक आहे साहिर लुधियानवी पीपल्स पोएट, लोककवी असं त्यांना म्हणलेलं आहे. लक्षात घ्या, लोककवी होणं हे भाग्य फार थोड्या कवींना लाभतं. आपल्याकडे नारायण सुर्वे, डोंगरी शेत माझं ग मी बेणू किती, हे कित्येक जणांना माहीत नाही आहे की ते नारायण सुर्वेंचं आहे. जसं मराठीमध्ये नारायण सुर्वे, मर्ढेकर, तुकाराम यांना ओलांडून जाता येत नाही, तसं हिंदीमध्ये साहिर लुधियानवींना ओलांडून जाता येत नाही. आत्ताचे जे काही कवी आहेत, मग ते जावेद अख्तर असतील, गुलजार असतील, या सगळ्यांवर जो प्रभाव आहे तो साहिर लुधियानवीचा आहे. तो का आहे, तो कसा होता आणि त्यांची ही जी काव्य यात्रा आहे, प्रवास आहे, हा नेमका कसा झाला आणि असं काय कारण आहे ज्याच्यामुळे आजही आपल्यावर त्याची मोहिनी आहे. एक एक गीत आपण जर आठवलं तर लक्षात येतं साहिरजींचं वैशिष्ट्य. कारण त्यांनी एक खूप मोठं दुःख भोगलं. आईच्या वाट्याला आलेलं दुःख होतं ते त्यांनी गीतातनं मांडलं.
दुःख आपल्याला सगळ्यांना सारखी असतात. आपण त्या दुःखांना कुरवाळतो आणि वैयक्तिक करतो, पण ते सामाजिक आणि सार्वत्रिक केलं तर औरतने जन्म दिया मर्दों को असं गीत येतं, जे सर्व काळ राहतं, अभिजात होतं. असा अभिजात असंख्य कविता करणारे महान कवी साहिर लुधियानवी यांच्यावर जेव्हा आनंदजी कार्यक्रम करतायत असं म्हणाले, तेव्हा असं वाटलं की लातूरकरांपर्यंत पोचवलंच पाहिजे. आणि व्याख्यानमालेच्या 30व्या वर्षात हा कार्यक्रम होतोय, याचा खूप आनंद आहे. आनंदजींना विनंती आहे की आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी, पण त्याआधी कमोल किशोर अग्रवाल हे आभार मानतील, म्हणजे त्यानंतर हा कार्यक्रम चालू होईल. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित श्रोतेगण, अगदी एका मिनटात आभार प्रदर्शन करतो आहे. मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी जवानी आहे. पण आजच्या आनंदजी देशमुख साहेबांनी मैं हर एक पल का शायर हूँ ही जी या गाण्यामधली शेवटची लाईन आहे, ह्या लाईनला लक्षात ठेवून साहिरजींचा एक चांगलं असं आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहेत. त्यामुळं आनंदजी देशमुख साहेबांचं, तसंच अनिलजी जोशी साहेबांचं, देशमुख मॅडमचं मी अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन लातूर जिल्ह्याचे SP आदरणीय श्री ज्ञानेश्वरजी चव्हाण साहेब हे इथं आपल्यासोबत उपस्थित झाले, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमात सोनू डगेवाले यांनी विशेष सहकार्य केलं, त्यांचेही आभार व्यक्त करतो. अक्रम, विकास हे अगदी यंग पोर आहेत. ये देश है वीर जवानों का म्हटल्यासारखं ते सुद्धा या कार्यक्रमाला अगदी मनापासून त्यांनी कष्ट घेऊन पूर्ण सक्सेस करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यांचेही आभार व्यक्त करतो. आपण सर्व येथे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात म्हणून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आमच्या पत्रकार बांधवांनी जे आम्हाला वेळोवेळी सर्व बातम्या वगैरे देऊन प्रसिद्धी दिली या कार्यक्रमासाठी, त्या सर्वांचा आभार व्यक्त करून मी माझी जागा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रसिक हो, नमस्कार. पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांना आम्ही दोघंही अतिशय विनम्रपणे अभिवादन करून आजच्या आमच्या मैं हर एक पल का शायर या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या कार्यक्रमामागची आमची भूमिका ही अगदी थोडक्या वेळामध्ये आपल्या जाणकार रसिकांच्या समोर मी मांडतो आणि मग लगेचच आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. मैं हर एक पल का शायर हा 14वा कार्यक्रम आज लातूरच्या रसिकांच्या समोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. साहिर हा आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतला एक अतिशय यशस्वी असा गीतकार आणि त्याहीपेक्षा अतिशय मनस्वी असा कवी मनाचा एक दिलदार व्यक्तिमत्व असलेला माणूस. या साहिरची गीतं ही अतिशय आशयपूर्ण, काहीतरी आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणारी असा भाव त्या सर्व गीतांमध्ये आहे. अशी गीतं आपल्या सर्व रसिकांच्यापर्यंत पोचवावीत हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आपण ज्यावेळेला रेडिओ ऐकतो त्यावेळेला आपण असं म्हणतो की आता अमुक अमुक गीत आम्ही प्रसारित करत आहोत, गायिका आहेत, गायक आहेत, संगीतकार आहेत आणि गीतकार आहेत असं शेवटी ज्यावेळेला आपल्या कानावर येतं आणि ज्यावेळेला साहिर लुधियानवी हे शब्द आपल्या कानावर पडतात त्यावेळेला नक्कीच आपण क्षणभर तिथे थांबतो, आपले कान टवकारले जातात आणि साहिरचे कोणते शब्द एक सुंदर अशा गीतातनं आपल्यापर्यंत पोचणार आहेत याची उत्सुकता शिगेला पोचते. असा हा मनस्वी असा शायर साहिर लुधियानवी आपल्या सर्वांच्या समोर यावा अशी आमच्या दोघांची मुख्य कल्पना आहे. या कार्यक्रमात जी गाणी आम्ही समाविष्ट केलेली आहेत त्या गाण्याबद्दल तर आम्ही दोघंजणं बोलणारच आहोत, परंतु या गाण्यांचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते मी आपल्याला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगू इच्छितो की या कार्यक्रमात आम्ही समाविष्ट केलेली सर्व गाणी ही पूर्ण लांबीची आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. म्हणजे कुठेतरी काय होतं अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये वेळेअभावी कुठल्या तरी एका गीतकारावर, संगीतकारावर, गायकावर ज्यावेळेला कार्यक्रम केला जातो त्यावेळेला त्या गायकाचा, संगीतकाराचा एखादा अंतरा
हा कार्यक्रमामध्ये सादर केला जातो आणि मग ते गीत आपल्यापुढे येतं. परंतु त्यांनी रसिक हो आपल्या कोणाचंच मन भरत नाही. तो कवी, तो संगीतकार, तो गायक आपल्यापर्यंत पोचतच नाही. म्हणून आम्ही ठरवलं की जी गाणी आम्ही आज निवडलेली आहेत ती पूर्णतः ओरिजिनल साऊंड ट्रॅकमधली जशीच्या तशी कुठलीही काटछाट न करता आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. हे एक वैशिष्ट्य. आणखी एक पाऊल आम्ही पुढे टाकलेलं आहे आणि ते असं आहे की काही गाणी तर आम्ही आपल्याला 6-6 अंतरेची देखील दाखवणार आहोत. म्हणजे कदाचित तुम्ही ती कधी बघितलेली किंवा कधी ऐकलेली देखील नसतील. उद्देश एकच आहे की साहिरच्या शब्दांचा पूर्णांशाने आनंद आपल्या सर्व रसिकांना घेता यावा आणि पूर्ण शक्तीनिशी, पूर्ण ताकदीनिशी साहिर आपल्यापर्यंत पोहोचावा. हा एक मुख्य उद्देश या कार्यक्रमाच्या मागे आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की या कार्यक्रमामध्ये काही निवडक गाणीच आम्हाला समाविष्ट करता आलेली आहेत. आणखी एक गोष्ट मुद्दा मी आज नमूद करू इच्छितो की आज सकाळी लातूरमध्ये आल्यापासनं अनेक लोकांचे फोन आले, अनेक लोक भेटून गेले आणि आम्हाला दोघांना अतिशय समाधानाची अशी एक गोष्ट आज अनुभवायला मिळाली की आज रसिकांच्यामध्ये सर्वजण तर साहिर प्रेमी आहेतच, परंतु त्यात साहिरचे अभ्यासक देखील आहेत. अतुलजींनी त्यांच्या अभ्यासाचा आत्ताच अनुभव आपल्या सर्वांना दिला. त्यामुळे अशा रसिकांच्या समोर साहिर सादर करणं हे एक आव्हानात्मक काम आहे आणि ते आम्ही आनंदाने स्वीकारायला तयार आहोत. आणि त्यामुळे अशी एक होण्याची शक्यता आहे की अरे देशमुख, अहो अनिल जोशी, हे गाणं तुम्ही साहिरचं घेतलंच नाही, अहो याला काय अर्थ आहे, अशाही प्रतिक्रिया कदाचित येण्याची शक्यता आहे आणि त्याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. परंतु श्रोते हो, शेवटी समुद्राचं पाणी आमच्या उंजणीमध्ये दोघांचे आम्ही किती भरून घेणार हाही प्रश्न आहे. परंतु तरी देखील साहिरची अप्रतिम अशी गीतं की ज्या आता एकामागोमाग एक आपल्यासमोर पडद्यावर साकार होतील, ती बघून निश्चितच तुम्ही अत्यंत तृप्त मनाने या सभागृह हे सोडाल अशी आम्हाला दोघांना निश्चितच खात्री आहे. आणखी एक प्रयोग आम्ही करून बघितला. साहिरची गीतं आम्ही ऑर्केस्ट्रेशनच्या स्वरूपामध्ये देखील रसिकांच्या समोर सादर केली. म्हणजे साहिरची गीतं पूर्ण वाद्यवृंद आम्ही स्वरमंचावर आणला, प्रथितयश गायक गायिका आणले आणि त्यांच्या सहयोगानं साहिर आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला. हा शब्द मी जाणून बुजून वापरतो आहे. त्यांनी आमचं पूर्ण समाधान झालं नाही, कारण या गायक गायकांच्या मधनं त्यांच्या आवाजातनं जरी ते प्रथितयश होते, लोकप्रिय होते, तरी साहिर काही 100% श्रोत्यांच्यापर्यंत पोचला नाही. आणि त्याला कारणही तसंच आहे. साहिरची जी गाणी पडद्यावर आपण बघणार आहोत त्यावेळची चित्रीकरणाची पद्धत, साहिरनं चित्रीकरणाचा केलेला अभ्यास, कोणावर गाणं चित्रित केलेलं आहे त्याचा अगोदर त्यानं केलेला पूर्ण विचार, कोणावर ते गाणं चित्रित होणार आहे याचं कटाक्षानं साहिरनं केलेली पाहणी, या सर्व गोष्टी या ओरिजिनल साऊंड ट्रॅकमध्येच आपल्याला दिसतील. त्या वाद्यवृंदामध्ये आम्हाला दिसल्या नाहीत आणि आम्ही केवळ एक प्रयोग करून तिथे थांबलो आणि बाकीचे 13 प्रयोग आम्ही या दृश्य माध्यमातून आपल्याच्यासमोर साहिर सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्व रसिकांचं मी आणि अनिल जोशी आम्ही दोघंही मनापासून स्वागत करतो आणि कार्यक्रमाकडे वळतो. अनिल हा माझा अनेक वर्षाचा मित्र आहे. मित्र हा अतिशय तोकडा शब्द आहे आमच्या दोघांच्या संबंधामधला. आत्ताच अतुलजींनी सांगितलं की हिंदी चित्रपटसृष्टीचा जो सुवर्णकाळ होता त्याचं ऑक्सफर्ड डिक्शनरी म्हणजे अनिल जोशी आहे. कुठल्याही वेळेला रात्री 12, 1, 2, 3, पहाटे 4 कोणत्याही वेळेला जरी अनिल जोशींना फोन केलात की गाण्याच्या संदर्भामध्ये तर हे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे तर पटपट सगळं ओठांवर अनिल जोशी यांच्या अगदी तत्क्षणी हजर असतं. मग तो गायक असो, संगीतकार असो आणि कुठलाही विषय असो. दुसरी एक गोष्ट आजच्या कार्यक्रमातली अनिलची जी भूमिका आहे ती अशी आहे आणि आपल्याला ते उदाहरण नक्कीच छान पटेल. हल्ली रिॲलिटी शोज असतात दूरदर्शनवर आणि त्या शोजमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धात्मक असे कार्यक्रम असतात. मग ते भावगीतांचे असतात, नृत्याचे असतात आणि त्याच्यामध्ये परीक्षक असतात. पण या परीक्षकांच्या वर एक महागुरू कोणीतरी त्या आसनावर बसलेला असतो आणि मग परीक्षक ज्यावेळेला काही निवेदन किंवा काही विधानं करतात त्यावर मग शेवटी अंतिमतः मत हे त्या महागुरूंचं असतं. आजच्या आमच्या कार्यक्रमातली, आमच्या दोघांच्या कार्यक्रमातली महागुरूची भूमिका ही माझा जीवश्च कंठस्थ मित्र अनिल जोशी पार पाडणार आहे. मी आपल्याला सुरुवातीला सांगू इच्छितो, मी जेवढा अभ्यास केलेला आहे साहिरचा, कारण मी साहिरच्या प्रेमात पडलेला माणूस आहे आणि माझ्या बरोबरीनं अनिलची साथ घेऊन मी साहिर अतिशय अगदी आतून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. वपू काळेंनी एके ठिकाणी म्हटलं आहे की माणूस पाहावा तर तो कसा बघावा,
तर तो अगदी आतून बघावा, म्हणजे मग तो आपल्याला माणूस आहे हे समजतं. तेव्हा हा आतून साहिर मी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा माणूस आपल्यासमोर एक मनस्वी गीतकार आणि मनस्वी कवी या स्वरूपामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. शब्दांकन हे मी रेडिओचा माणूस असल्यामुळे कागदावर लिहिलेलं आहे तेच बोलायचं, आणि जे बोलायचं ते कागदावर लिहिलेलंच असलं पाहिजे हा दंडक 27 वर्ष मी आकाशवाणीमध्ये पाळलेला असल्यामुळे माझे विचार मी शब्दबद्ध केलेले आहेत ते, आणि मग गाण्यांच्या दरम्यान आणखी काही उत्स्फूर्त जर मला वाटलं मला आणि अनिलला तर ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी एके ठिकाणी असं म्हटले, आपण सर्वश्रेष्ठाची निवड करू शकत नाही, सर्वश्रेष्ठ आपली निवड करतात. 8 मार्च 1921 रोजी लुधियानाच्या एका जहागीरदार घराण्यात जन्माला आलेला एक उदयोन्मुख कवी अब्दुल हई आणि नवकेतनच्या बाजीसाठी सचिनदेव बर्मन यांनी शिफारस केलेला गीतकार साहिर लुधियानवी इथपर्यंतचा एका मनस्वी व्यक्तिमत्वाचा खडतर प्रवास आपण जर श्रोतेहो अनुभवला तर रवींद्रनाथांच्या या वाक्याची पुरेपूर प्रचिती आपल्या सर्वांना येते. आणि ज्यावेळेला सर्वश्रेष्ठ एखाद्याची निवड करतात तो क्षण त्या व्यक्तीसाठी त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरलेला असतो. साहिर लुधियानवी यांच्या गीतकार या भूमिकेचे एक एक स्तर उलगडत असताना या टर्निंग पॉईंटचं महत्त्व आपल्याला क्षणोक्षणी जाणवायला लागतं. अर्थात गीतकार साहिर म्हणून आपल्या सर्वाच्या अंतःकरणामध्ये जी गाणी चिरायू झालेली आहेत ती त्या गीतांना काव्यात्मक मूल्य आहेत म्हणून तर आहेतच, पण त्यापेक्षाही सरस कारण म्हणजे त्या कवितांची झालेली एकापेक्षा एक चिरतरुण अशी गाणी. अतिशय थोर संगीतकार आणि तितक्याच ताकदीचे गायक आणि गायिका यांनी साहिरची ही शब्द फुलं आपल्या अंतःकरणामध्ये कायम टवटवीत ठेवून आपल्याला सतत सुगंधित ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्यासारखे संवेदनशील रसिक गाण्याच्या शब्दांना देखील तुल्यबळ मानतात, आणि हीच साहिरच्या शब्दांमधली ताकद आज आपण या कार्यक्रमातून अनुभवणार आहोत. आज अशाच काही शब्दकळ्या की ज्यांची नंतर गीत फुलं झाली त्या घेऊन आम्ही दोघंही तुमच्यासमोर येत आहोत. ज्या चित्रपटापासून साहिरची गीतकार म्हणून कारकीर्द सुरू झाली तो चित्रपट म्हणजे नौजवान. ज्या महान संगीतकारानं साहिरमधली सुप्त शक्ती जाणलेली होती त्या सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत लतानं आपल्या अतिशय कोमल आवाजामध्ये रसिकांच्या हृदयापर्यंत पोचवलं आणि 1951च्या आसपास साहिरचं नाव सर्वतोमुखी झालं. प्रियकराची आठवण निसर्गाची प्रतीकं घेऊन व्याकुळ करायला लागली, आणि हीच निसर्गाची प्रतीकं साहिरनं आणखी कोणकोणत्या गीतांमध्ये वापरलेली आहेत ते आपण यथावकाश बघणारच आहोत. इतकंच नव्हे तर दिल के फसाने दिल भी न जाने, तुमको तो क्या दिल की लगन कैसे बताए अशी दैना त्या विरहिणीची झाली. आणि ही व्याकुळता आपल्यापर्यंत अतिशय ताकदीनं पोहोचवलेली आहे लता मंगेशकर यांनी. बघूया साहिरच्या जीवनाची ज्या गीतानं सुरुवात झाली ते गीत ठंडी हवाए लहरा के आए.
या गीतामुळे साहिरचं नाव सर्वतोमुखी झालं खरं 1951च्या आसपामध्ये, पण त्यासाठी साहिरला काय काय गोष्टी सहन कराव्या लागल्या ते श्रोते हो, याच्यावर जर एक थोडी नजर टाकली ना तर आपल्या अंगावर शहारे येतील अक्षरशः. ज्यावेळेला साहिरचा जन्म झाला 8 मार्च 1921ला, त्यावेळची परिस्थिती अशी होती की साहिरची आई सरदार बेगम हिच्या पोटी साहिर ज्यावेळेला जन्माला आला त्यावेळेला साहिरच्या वडिलांचा हा 11वा विवाह होता. म्हणजे अगोदरची 10 लग्न जी साहिरच्या वडिलांनी केली त्याच्यामध्ये कुठल्याही मुलाची प्राप्ती ही त्याच्या वडिलांना झालेली नव्हती. आणि हे ज्यावेळेला 11वं लग्न सरदार बेगमशी झालं त्याच्यानंतर यथावकाश साहिरचा जन्म झाला. परंतु व्हायचं ते झालं शेवटी. साहिरच्या आईला साहिरच्या वडिलांची ही जुलूमशाही अजिबात सहन होईन अशी झाली. जहागीरदार बापाचा हा बेटा होता. अक्षरशः संपत्ती साहिरच्या वडिलांच्या पुढे लोळण घेत होती. परंतु हा माणूसच इतका विचित्र प्रवृत्तीचा होता की त्यानं साहिरचं नाव जन्मताक्षणी अब्दुल हाई असं ठेवलं. त्याला कारणही तसं होतं. अब्दुल हाई नावाच्या एका तिराहीत माणसाशी या साहिरच्या वडिलांचं वैर होतं. तो शेजारीच राहायचा आणि त्याला शिव्या देता याव्यात, त्याला अपमानास्पद शब्द मोठमोठ्या आपल्या घरातनं ओरडून सांगता यावेत, ते त्याच्या कानापर्यंत जावेत म्हणून आपल्या या जन्मलेल्या मुलाचं नाव त्यांनी अब्दुल हाई ठेवलं. अशा वृत्तीचा तो माणूस होता. आणि अर्थातच इस्टेटीचा तर प्रचंड मोठा संपत्ती त्याच्या मागे तर लोळण घेत होती. मी म्हटलंच जहागीरदार घराणं होतं त्यावेळचं. आणि आणखी एक गोष्ट त्याच्या वडिलांच्या जवळ होती आणि ती म्हणजे ब्रिटिशांची खिदमत करणं. आणि त्यापायी आपली राष्ट्रभक्ती देखील राष्ट्रनिष्ठा देखील त्यांनी अर्थातच त्याला तिलांजली दिलेली होती. आणि त्यामुळं तो एक असूया ही लहानपणापासून साहिरच्या मनामध्ये होती. कोर्टामध्ये केस दाखल झाली कारण शेवटी तर साहिरच्या वडिलांची इथपर्यंत मजल गेली की हा एकमेव इस्टेटीला वारस असणारा मुलगा साहिर, त्याला या जगामधनंच आपण कायमचं आपण त्याला बाद करू, त्याला मारून टाकू, इथपर्यंत साहिरच्या वडिलांची मजल गेलेली होती. मारेकरी देखील या साहिरच्या अंगावर त्यांनी घातलेले होते. आई घाबरली, बिथरली. आपल्या या पोटच्या पोराला जपायचं कसं असा प्रश्न आईसमोर निर्माण झाला. कोर्टामध्ये केस गेली इस्टेटीवरनं आणि कोर्टामध्ये न्यायाधीशांनी विचारलं की अरे बाबा तू कोणाजवळ राहणार. ताडकन साहिरजी उत्तर दिलं मी माझ्या आईजवळ राहणार म्हणून. आणि 8-9 वर्षाचा हा मुलगा एक इस्टेटीवर लाथ मारून त्या दिवशी त्या जहागीरदार हवेलीतनं बाहेर पडला. काय परिस्थिती होती. रेल्वेच्या एका ट्रॅकवर लुधियानाच्या जवळच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये त्याची आई आणि साहिर राहायला गेले. ना कोणाचा आधार. परिस्थितीची दैना झालेली संपूर्ण. दोघांचं जीवन कसं जगायचं पोटाचा प्रश्न होता. आणि अशा परिस्थितीमध्ये साहिर हा आईच्या पदराला जो बिलगून राहिला श्रोते हो, तो आईचा मृत्यू होईपर्यंत तसाच राहिला. 1976ला साहिरची आई गेली. पण ती जी भीती साहिरच्या मनामध्ये होती ना त्या भीतीवर मला भाष्य करायचं आहे. आणि ह्या भीतीपोटी की आज मला कायम आईच्या संरक्षणाखाली राहावं लागतं आहे, आईच्या पदराखाली मला जीवन जगावं लागतं आहे, ही जी भीती साहिरच्या मनामध्ये 8व्या-9व्या वर्षी निर्माण झाली ती भीती 25 ऑक्टोबर 1980पर्यंत कायम राहिली. आणि त्यावेळेला साहिर ज्यावेळेला हे जग सोडून गेला त्याच वेळेला त्या भीतीनं देखील साहिरचा निरोप घेतलेला होता. आणि या अतिशय अस्वस्थ अशा वातावरणातनं साहिरचे दिवस चाललेले होते. रेल्वे ट्रॅकवरनं गेली की त्या रेल्वेच्या धडधडाटानं साहिर अतिशय घाबरायचा आणि आईला बिलगायचा. समोर एका गल्लीमध्ये एक छोटं इंजिन पडलेलं होतं बंद असलेलं गाडीचं. एक दिवा होता तिथे लागलेला म्युन्सिपाल्टीचा. त्या काळी म्युन्सिपाल्टीचे दिवे लागलेले असत खांबावरचे. अशी परिस्थिती होती. कारण काही काय ना ब्रिटिशांचं राज्य होतं, काही गोष्टी चांगल्या होत्या त्या काळामध्ये. त्या दिव्याच्या उजेडाखाली हा साहिर काहीतरी पुस्तकं वाचत बसायचा. कोणाला त्यावेळेला वाटलं असेल श्रोते हो की या दिव्याखाली हा काहीतरी वाचत असलेला मुलगा आज साऱ्या चित्रपटसृष्टीवर साम्राज्य म्हणून करणारे एक शायर म्हणून दैदिप्यमान अशा अवस्थेपर्यंत पोचणार आहे. परंतु अशा या अवस्थेमध्ये अशा या भीतीपोटी साहिरचे दिवस चाललेले होते. डरता है ज़माने की निगाहों से भला क्यों, इंसाफ तेरे साथ है इल्ज़ाम उठा ले, अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले, अशी त्याची जिद्द त्याच्याजवळ होती. आणि हा अपने पे भरोसा जो होता ना श्रोते हो साहिरजवळ,
तो आयुष्यभर त्याला उपयोगी पडला. अनेक खास खळग्यातनं तो गेला, जसं आयुष्य आलं तसं स्वीकारत गेला, परंतु कधी आयुष्याकडं त्यानं पाठ फिरवली नाही. त्या संकटांशी सामना करत गेला, कारण अपने पे भरोसा ही चीज त्याच्याजवळ होती. अनिल,